इथे एकनाथ शिंदेंनी 2022 मध्ये बंड केल्यानं शिवसेनेची दोन शकलं झाली। मात्र फुटीनंतरचा वाद, दावे प्रतिदावे सुरूच आहेत। आता यामध्ये आणखी दोन नव्या दाव्यांची भर पडली आहे। एकनाथ शिंदे 2013 सालीच 4 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा खासदार राजन विचार यांनी केला। तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 14 जून 2022 रोजी शिवसेनेच्या सर्व आमदार खासदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले होते। त्यावेळी एकनाथ शिंदेंसोबत झालेलं संभाषण संजय राऊतांनी सांगितलं। काय झालंय पाहूया। 2000 मला वाटतं 13 ला आमदार असताना तेव्हा सुद्धा काँग्रेसमध्ये चालला होता। तुम्ही कुठल्या पक्षाची जरी प्रामाणिकपणे राहिलात का? एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा त्या वरिष्ठांमध्ये आणि काँग्रेसच्या वर्तुळामध्ये त्यावेळेस होती। वडेट्टीवारांना माहित होतं का ते? वडेट्टीवार काय काँग्रेसचे अध्यक्ष होते का? एकनाथ शिंदेंच्या बंडाला 2 वर्ष होत आली, पण त्या बंडाचं पुराण संपत नाहीये। त्यातच आता शिंदेंच्या बंडाच्या कहाणीला 11 वर्षापूर्वीचा आणखी एक अध्याय जोडला गेलाय। एकनाथ शिंदे 2013 सालीच 4 आमदारांसह काँग्रेसच्या वाटेवर होते असा दावा खासदार राजन विचारे यांनी केला। मात्र काँग्रेसच्या तिकिटावर कसे निवडून येणार असं 4 आमदारांनी विचारलं, त्यामुळे एकनाथ शिंदेंचं बंड फसलं असंही विचारेंनी म्हटलंय। 2000 मला वाटतं 13 ला आमदार असताना तेव्हा सुद्धा काँग्रेसमध्ये चालला होता। तुम्ही कुठल्या पक्षाची जरी प्रामाणिकपणे राहिलात का? तुम्ही त्यावेळेला 5 आमदार घेऊन तुम्ही स्वतः मिळून 4 आणि तुम्ही स्वतः आमदार घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता। तुमच्या बरोबरचे ज्यावेळेला प्रवेश करायचा होता तेव्हा 4 आमदार त्यावेळेला हे झाले की काँग्रेसच्या तिकीटावर आम्ही कसं काय निवडून येणार, आणि त्यावेळेला ते बॅक झाल्यानंतर तुमचं हे बंड फसलं। फक्त सेटिंग करत राहिलात तिकडे तुम्ही, याला फोड त्याला फोड, हे कर ते कर। कुठला पक्ष असा सोडलाय त्यांनी सांगा मला। शिंदे साहेबांना कसं टार्गेट करता येईल आणि कसं आपण पुढे प्रकाश झोतात येऊ ही यांची स्ट्रॅटेजी आहे। म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जर बंड त्यावेळेला करायचं असतं तर त्याच वेळेला केलं असतं, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी हिमतीने आमच्या सर्व आमदारांच्या मर्जीने आम्ही सर्व आमदार त्यांच्याबरोबर होतो, म्हणून त्यांनी तो पुढाकार करून घेऊन हे केलेला उठाव आहे। आणि आजही त्यांना सुद्धा माहिती आहे की शिवसेना प्रमुखाचे विचार घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि हे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये गेल्यामुळं यांची आता फजिती होते, म्हणून असे बेताल वक्तव्य यांच्याकडून येत आहेत। एकनाथ शिंदेंच्या काँग्रेस प्रवेशाबाबत राजन विचारेंनी केलेल्या दाव्याला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी दुजोरा दिलाय। 2013 मध्ये एकनाथ शिंदे 4 आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। दरम्यान विचारेंसह वडेट्टीवारांचा हा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेटाळून लावलाय। ती चर्चा त्यावेळेस झालेली होती असं मला वरिष्ठांनी सांगितलं होतं, कारण मी नुकताच 2005 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला होता आणि त्यावेळेसची चर्चा आणि कुजबूज होती की एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा त्या वरिष्ठांमध्ये आणि काँग्रेसच्या वर्तुळामध्ये त्यावेळेस होती। वडेट्टीवारांना माहित होतं का ते? वडेट्टीवार काय काँग्रेसचे अध्यक्ष होते का? तर हे माहित असेल तर ते सोनिया गांधींना माहित असेल, वडेट्टीवारला कसं माहित असेल? असं वडेट्टीवारला माहित कसं पडलं? आज हवाई शोध ज्यांनी लावला खरं म्हणजे खोटारडेपणाचा जो कळस आहे हा एकनाथ शिंदे जे करतो ते जाहीरपणे करतो, खुलेआम करतो, मागचा पुढचा विचार न करता या महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करून मी निर्णय घेतो। एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत खासदार संजय राऊतांनीही मोठा गौप्यस्फोट केलाय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 15 जून 2022 रोजी शिवसेनेच्या सर्व आमदार आणि खासदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले होते। त्यावेळी एकनाथ शिंदेंसोबत झालेलं संभाषण संजय राऊतांनी भर सभेत सांगितलं। तर आपण सर्व मिळून बंड करू असं संजय राऊतच म्हणाले होते असा दावा नरेश मस्केंनी केलाय। राऊतांनी केलेल्या दाव्यानुसार 14 जून 2022 रोजीचा संवाद नेमका काय होता पाहूयात। शिंदे म्हणाले आपण आता काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे। राऊत म्हणाले काय निर्णय घ्यायचा? शिंदे म्हणाले हे काही माझं तुरुंगात जायचं वय नाही। राऊत म्हणाले तुम्हाला तुरुंगात कोण टाकताय? शिंदे म्हणाले मला भीती वाटते, मी तुरुंगात जाऊ शकत नाही, आपण मोदींबरोबर जायला हवं, माझी तुरुंगात जायची इच्छा नाही। यावर राऊत म्हणाले तुम्हाला तुरुंगात कोण आणि का पाठवतंय? शिंदे म्हणाले माझ्या मागे ईडी आणि सीबीआय वाले लागलेत।
राऊत म्हणाले, ईडी आणि सीबीआय वाले उगाच कुणाच्या मागे लागत नाहीत, ते माझ्याही मागे लागले होते, पण त्यांना मला सोडावं लागलं. शिंदे म्हणाले, आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, मी तुरुंगात जाणार नाही. 15 जून म्हणजे 14 जूनच्या रात्री हे महाशय माझ्या खोलीमध्ये आले आणि मला म्हणाले, काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. म्हटलं काय करायचं? आपण मोदी बरोबर जायला पाहिजे. म्हटलं तुम्हाला तुरुंगात कोण आणि का पाठवते? तुम्ही असं काय क्रांतिकारक काम केलंय? माझ्या मागे ईडी आणि सीबीआय लागलाय, तुम्हाला कशाला कोण पकडते? म्हटलं नाही ना, आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, मी काय तुरुंगात. म्हणजे हे महाशय घाबरून पळून गेले. मी जबाबदारीने बोलतोय. अयोध्येमध्ये संजय राऊत, मी आणि एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी आम्ही बसलो होतो. मला संजय राऊत यांनी सांगितलं, आपण सर्व मिळून बंड करू, मी तुमच्या सोबत आहे. हे संजय राऊतांचं वाक्य आहे. शिंदेंच्या बंडानंतर आनंद दिघेंवरून दोन्ही शिवसेनेत आरोप प्रत्यारोप रंगतायत. दिघेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंना त्यांच्या प्रॉपर्टीत इंटरेस्ट होता असा दावा एकनाथ शिंदेंकडून केला जातोय. तर आनंद आश्रमासह दिघेंची सर्व प्रॉपर्टी एकनाथ शिंदेंनी हडप केली आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय. तिघे साहेब गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना, तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा, कसं आहे कसं, त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारायला पाहिजे होतं. ते म्हणाले, आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे, प्रॉपर्टी कुठे कुठे आहे. म्हणलं त्यांची प्रॉपर्टी, फकीर माणूस, सगळं वाटणारा दोन्ही हाताने, त्या शाखेमध्येच राहणारा, ना त्यांचं घर ना बिल्डिंग ना काहीच नाही. मला फार त्यावेळेस वाटलं आपण चुकीच्या ठिकाणी आलो. काल काहीतरी मुलाखत दिली की माननीय उद्धव साहेबांनी दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर दिघे साहेबांच्या इस्टेटीची चौकशी केली. दिघे साहेबांची जी एकमेव इस्टेट होती ती यांनी हडप केलेली आहे. आनंद आश्रम, दिघे साहेबांची एकमेव इस्टेट आनंद आश्रम. जसं आमचं सगळ्यांचं एक मातोश्री आहे, तसं ठाण्यामध्ये दिघे साहेबांच्या नावानं एक आनंद आश्रम आहे, बरं का. ते त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलं. इतकी लफंगेगिरी दिघे साहेबांच्या नावानं करणारा माणूस हा दिघ्यांचा वारसदार आणि बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार होऊ शकतो का? शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही बाजूनं आरोप प्रत्यारोप रंगतायत. एका बंडाच्या अनेक कथांची मांडणी शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली जाते. शिवसेनेतील बंडाची कहाणी एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशीच लिहिली गेली आहे. त्यामुळे या पिक्चरची कथा कुणाची खरी, शिंदेंची की ठाकरेंची, यावरचा पडदा मतदारांच्या माध्यमातून 4 जून रोजी समोर आल्याशिवाय राहणार नाही. निकेश शार्दूलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.